रामकृष्ण हरी मंडळी, सुरू होतोय आपल्या महाराष्ट्राचा सुखी सोहळा, तुकोबा माऊलींची पंढरपूरची वारी। आणि माझ्यासारख्या फोटोग्राफर्स, कंटेंट क्रिएटर्स मित्रांनी ह्या सोहळ्याची कशी तयारी करायची हे सांगतो। ह्या वर्षी 18 जूनला तुकाराम महाराजांचा देहुला आणि 19 जूनला ज्ञानेश्वर माऊलींचा आळंदीला प्रस्थान सोहळा होणार आहे। सकाळपासूनच गावात चैतन्यमय वातावरण असतं, पण मेन प्रस्थान सोहळा सुरू होतो दुपारी आणि तो कॅप्चर करायला मंदिराच्या आत जायला परमिशन लागते। पण परमिशन नाहीच मिळाली तर मंदिराबाहेर तुम्ही काय करू शकता हे पुढे सांगतोय। पण माऊलींच्या कृपेने जर तुम्हाला परमिशन मिळाली किंवा कुठल्या तरी मानाच्या दिंडीमध्ये सामील होऊन तुम्ही मंदिराच्या आत गेला तर त्या सुखी सोहळ्यातला गजर, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचे खेळ, फुगड्या हे सर्व काही कॅप्चर करा। आणि ज्यांना मंदिराच्या आत जायला भेटलं नाही त्यांनी इंद्रायणीच्या घाटावर या। संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले ह्या वारकऱ्यांच्या दिंड्या, त्यांची गावात चाललेली नगर प्रदक्षिणा, तेव्हा त्या वारकऱ्यांना भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्या स्टोरीज, त्यांचे व्हिज्युअल्स तुमच्या पोस्ट मधनं लोकांना दाखवा। आणि संध्याकाळी ते जिथं मुक्काम करताय तिथे जा, तिथे त्यांचं राहणं खाणं कसं असतं हे पहा, ते पण तुम्ही दाखवू शकता। महत्वाचं, पुण्याबाहेरने येणाऱ्या क्रिएटर्सनी पुण्यातच राहा, कारण का देहू, आळंदी इथे हॉटेल्स महाग भेटतात आणि दोन्ही गोष्टी पुण्यापासून बऱ्यापैकी जवळ आहे। जायला बस, पीएमटी सेवा पण आहे। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पालखी पुण्यामध्ये येते तेव्हा पुणेकर्स कसं स्वागत करतात हे पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो। पुण्याची गणना कोण करी।